नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात. 11 जोड्यांच्या हस्ते महाभिषेक. 10,000 भाविकांना महाप्रसाद. हुपरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे 4:30 ते 6 वाजता या वेळेत 11 जोड्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाईंचा महाभिषेक संपन्न झाला. त्यानंतर विधिवत पूजा अर्चा करून महाआरती करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात विठ्ठल नामाच्या गजराने आणि भक्ती रसाने वातावरण भारावून गेले होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री अंबाबाई मंदिर आणि श्री ज्योतिबा मंदिर येथेही श्री विठ्ठलाच्या रूपात विशेष पूजा बांधण्यात आली होती. श्री विठ्ठल मंदिराची आकर्षक पुष्प सजावट राजेश परिवार तसेच विलासराव शिंदे व परिवार यांच्या वतीने करण्यात आली होती. सुंदर फुलांच्या सजावटीमुळे मंदिराचे रूप अधिकच खुलून दिसत होते. यावेळी भाविकांसाठी 10,000 केळी, 10,000 राजगिऱ्याचे लाडू तसेच 100 किलो साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. हजारो विठ्ठल भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात कोरडे वहिनी यांनी आकर्षक आणि भक्तिमय रांगोळी साकारली होती. तसेच हुपरीतील विविध शाळांमधील लहानग्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी या नामघोषात भव्य दिंडी काढत श्री विठ्ठल रखुमाईंचे दर्शन घेतले. चिमुकल्यांच्या उत्साहामुळे आषाढी एकादशीचा सोहळा अधिकच अविस्मरणीय ठरला. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विठ्ठल व दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवराज नाईक, नारायणराव घोरपडे, विजय जोशी, विलास नाईक, रावसाहेब मेहतर, घनश्याम माळी, अजय घोरपडे, रवी नाईक तसेच BF ग्रुप, नारायण चौक, कागलवेश आणि विठ्ठल चौक येथील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिवसभर हुपरीतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात विठ्ठल भक्तांची मोठी गर्दी झाली होती.